50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000ची मागणी. उद्धव ठाकरेंची हंबरडा मोर्चात वक्तव्य. मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा. मी गद्दारांना उत्तर देत नाही. उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ. डाळ उत्पादनालाही केंद्र सरकारचं प्रोत्साहन. दादरच्या कबूतरखान्यासाठी जैन एकवटले. मृत कबुतरांना वाहिली श्रद्धांजली. रायगडात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली. रायगड जिल्हा तटकरेंच्या बापाचा नाही. विकास गोगावलेंची टीका. शिवरायांच्या चरणी नाही, तुम्ही मकबऱ्यावर जा. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका. चीनी मालावर आता अमेरिकेमध्ये 150% करभार. आयात शुल्कासोबतच चीनी मालावर आता 100% अतिरिक्त कर. भुयारी मेट्रोला भरपूर प्रतिसाद. आतापर्यंत सुमारे 3 लाख प्रवाशांनी केला प्रवास. आमिर खान मुत्तकी देवबंद दौऱ्यावर. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा सुरू. मुसलमानांची लोकसंख्या 24.5% वाढली आहे. हिंदूंचा जन्मदर घटतोय. अमित शहा यांचं वक्तव्य. अजित पवार आणि संग्राम जगताप यांच्यात वाद पेटला. संग्राम जगताप यांचा अजित पवारांना खडा सवाल. ते धर्म विचारून मारतात, आपण धर्म विचारून खरेदी केली तर काय चुकलं, जगतापांचा सवाल. संग्राम जगताप यांचा तर्क अजित पवारांना अमान्य. राष्ट्रवादीची हिंदू विरोधी भूमिका नाही. संग्राम जगताप यांना बजावली शिस्तभंगाची नोटीस. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत जाहीर. 5,354 जणांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण. विधिमंडळामध्ये दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा. सर्व मंत्र्यांना सरकारचे आदेश. तू माझ्या नवऱ्यावर लक्ष का ठेवते. नवऱ्याला इन्स्टावर फॉलो केल्याचा बायकोला आला राग. बायकोनं शेजारणीला दगड मारला. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची धडक कारवाई. मेट्रो 14 मार्गिकेच्या निविदांना प्रतिसाद नाही. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो मार्गिका रखडणार. कल्याण ठाणे मेट्रोसाठी 292 बांधकामं पाडली जाणार. मेट्रो 5 ठाणे कापूरबावडी ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यान मेट्रो. पनवेलमधील खासगी रुग्णालयातून आरोपी फरार. आरोपी राजकुमार म्हात्रे हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत. उपचारादरम्यान रुग्णालयातून गेला पळून. राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचे नियोजन. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला भरणार ओबीसी महाएल्गार. छगन भुजबळ ओबीसी एकत्रीकरणासाठी प्रयत्नशील. आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. पद्मविभूषण अमिताभ यांचा 84व्या वर्षात पदार्पण. शोभा डे आधी कारशेड आंदोलनामध्ये आणि आता मेट्रो 3चं कौतुक. लेखिका शोभा डे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर.